इयोब अध्याय 1। ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते। तो सात्विक व सरळ होता। तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही। त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या। 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते, आणि त्याचा परिवार फार मोठा होता। असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता। त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणीस पंक्तीस बोलावीत। हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी। तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असे। एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला। परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे। परमेश्वराने सैतानास विचारिले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही। सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील। परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको। मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला। एके दिवशी असे झाले की इयोबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता एका जासुदाने इयोबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या, तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यास घेऊन गेले। त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यांना वधिले। हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे। तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले। हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे। तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, खासद्यांनी 3 टोळ्या करून उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले। त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यास वधिले। हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे। तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती। तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे 4ही कोपरे हादरले, त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली। हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे। तेव्हा इयोबाने उठून आपला झगा फाडिला, आपले डोके मुंडिले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले। तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे। परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम। ह्या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप
त्याने देवावर केला नाही.